पाहिले परी ते कुर्याने, डोळ्यात इशारे हसले, हसले ते मोठ्या तोऱ्याने, हे कसे न त्याला कळले, कळले न तुझ्या त्या ओठाने. ओठने हलले शब्द न जुळले, ओठने हलले शब्द न जुळले, थोडे चुकले रे, कुणी माझ्या मनात लपले 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 रे. निसर्ग राजा ऐक सांगतो, तुम्ही आलात म्हणून जरा थांबा ना, काय वा छान दिसतंय काय हे रूप भिजलेलं, आणि ते पहा काय तुमचं मनही भिजलेलं, कशानं प्रेमान 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 प्रेमान. निसर्ग राजा ऐक सांगतो, गुपित जपलंय रे, कोणी माझ्या मनात लपलंय रे, कोणी माझ्या मनात लपलंय रे. निसर्ग राजा ऐक सांगतो, तो भाव प्रीतीचा दिसला, दिसला मग संशय कसला, हा नखरा का मग असला, असला हा अल्लड साळा, प्रेमात बहाणा कसला, कसला तो प्रियकर भोळा, प्रीत अशी तर रीत अशी का, प्रीत अशी तर रीत अशी का, कोडे पडले रे, कुणी माझ्या मनात लपलंय रे, कुणी माझ्या मनात लपलंय रे. कुणी माझ्या मनात लपले रे, कुणी माझ्या मनात लपले रे. निसर्ग राजा ऐक सांगतो, निसर्ग राजा ऐक सांगते, निसर्ग राजा ऐक सांगतो. मित्रांनो, आता आपण जे गाणं ऐकलं ते गाणं लोधईसारख्या निसर्गरम्य ठिकाणी अत्यंत बरोबर आहे. इतकंच नाही तर मोरांचा जो आवाज आहे तोही ह्या भागामध्ये आपल्याला नेहमी कानावर येत असतो. इतकंच कशाला, आपण जेव्हा लोधईवरती जातो तेव्हा लोधईतून आपण आपला आजूबाजूचा परिसर न्याहाळीत असताना आपल्या एक गोष्ट लक्षात येईल की आपला गाव हा पक्ष्यांच्या नजरेतून आपल्याला बघायला भेटतो. नागमोडी वळणं घेत आपण लोधाईवरती पोचतो आणि लोधाईवरती जात असतानाच काही ठिकाणी आपल्याला बसण्यासाठी दगड आहेत मोठमोठे. तिथे गोरक्षनाथ, काशी विश्वेश्वर आणि लोधाई मातेचं छानसं टुमदार मंदिर आहे. आणि आत्ता या पावसाळ्यामध्ये हा परिसर अत्यंत हिरवागार असतो, मनाला मोहित करतो. पक्षी चिवचिवाट किलकिलाट करतात, समोरच असलेलं पाणी सगळा निसर्ग आपल्याला खुणवीत असतो आणि म्हणतो किमान एकदा तरी तुम्ही भेट द्या. त्या मंदिराच्या समोरच एक नंदी आहे. तो नंदी वैशिष्ट्यपूर्ण असा आहे की त्या नंदीला मारुती लाडू चारतोय. तिथेच देवीचं मंदिर आहे, शंकराची पिंड आहे, काशी विश्वेश्वराची. असे सर्व पद्धतीने आपल्याला खुणवणारा गाव म्हणजे वडनेर भैरव आणि त्याचा परिसर लोधाई आपल्याला नक्कीच आनंदित करतो.